आता 4 4 लिटर देते काय किंमत 75 10 संपली आहे हां जुळली बरं मालकान 75,000 किंमत सांगितली खाली काय म्हणला रेडी रेडी आहे काय होईल द्यायची किंमत काय देऊ कितीपर्यंत 7ला देऊ नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो बघू शकता बाजार कशा पद्धतीनं भरलेला आहे चौफेर बाजार बघून घ्या मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो सांगोल्याचा रविवारी बाजार भरला जातो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी तर चॅनलच्या माध्यमातून आपण म्हैस बाजार असेल खिलार गाय असेल कालवड बाजार असेल शेळी मेंढी बाजार बैल बाजार एचएफ गायांचा बाजार असे संपूर्ण बाजार कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर आपण चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण माहिती मिळून जाईल तर बाजार कसा भरला आहे बघून घ्या आणि आपण शेतकऱ्यांपर्यंत जाऊन व्यापाऱ्यापर्यंत जाऊन संपूर्ण बाजाराचा अहवाल घेणार आहोत तर कशा पद्धतीनं बाजार भरला आहे बघा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण 100-125 किलोमीटर अंतरावरती येऊन व्हिडिओ करत असतो मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल तर आपण या म्हशी माहिती घेऊ दादा नमस्कार तुमच्याकडली आहे म्हैस शेतकरी व्यापारी शेतकरी तर बघून घ्या मित्रांनो शेतकरी जवळ कधी झाली आहे बाया खाली परवा दिवशी झाली आहे बर किती काढला चिक किती 3 लिटर काढला खाली काय रेडी बघून घ्या मित्रांनो शेतकऱ्याजवळ साधी गावरान आहे का आपली गवळार होय बर 3 लिटर निघालाय मग बघून घ्या ठेप्याला वगैरे कसे किती दूध देते आता 4 लिटर देते काय किंमत 75 10 संपली आहे हां जुळली बरं मालकान 75,000 किंमत सांगितली खाली काय म्हणला रेडी आहे काय होईल द्यायची किंमत काय देऊ कितीपर्यंत 7ला देऊ 60 त्या मोबाईल नंबर द्या 99 21 81 81 40 64 ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो बघू शकताय बाजारचा अहवाल कसा आहे तुमच्याकडले आहे मामा तुमचे शेतकरी व्यापारी ते कुठले दिवशी गावरान म्हैस आहे आपली बर किती किंमत सांगताय 60,000 दाताला संपली आहे तर मालकाने 60,000 किंमत सांगितली किती दूध देते 4 पिळते 4 फायनल द्यायची किंमत काय होईल कितीपर्यंत सुटेल 52 पर्यंत सोडायची द्यायची किंमत सांगितली 52,000 आलं का द्यायचं असं यांचं म्हणणं आहे वेळ किती व्हायचा चौथा मोबाईल नंबर द्या नाही ठीक आहे चल बाया तुमचे कसे दाताला नाही शेतकरी आहे तुम्ही बरं गाव कुठलं बाया दिगंची लिंगीवर आहे बरं जरा पुढं वाडा बघून घ्या म्हैस किती दिवस बाकी दिला 2-3 दिवस बाकी आहेत अजून 2-3 दिवस घेईल किती किंमत सांगताय 55 सांगितले 50ला न्या म्हणलं किती वेळ येता ये तिसऱ्या येता ये आता बरं दूध किती देते म्हणलं सकाळ 3:30 संध्याकाळ 3 3-3.5 म्हणजे 5-6 लिटर माफ आहे हो बरं आपली गावरान म्हैस आहे काय हो घरगुती तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी बाह्या खाली संपर्क साधून देऊ शकताय मोबाईल नंबर द्या 78 210 88 517 धन्यवाद बघून घ्या मित्रांनो बाजार अहवाल कसा आहे आज कार्तिक वारी आणि कार्तिक वारी असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हशींचा बाजार देखील तिकडे भरला जातोय त्यामुळं बाजारात पण म्हशी आज जरा कमी आलेले आहेत
ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण संपूर्ण बाजार अहवाल घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. संपूर्ण म्हशी बघा. ही बघा म्हैस तुमच्याकडली आहे मालक? म्हैस तुमच्याकडली आहे. दाताल कशी आहे? जुळली काय? किती वेळ येता ये? तर ही जी नोट चालू आहे मित्रांनो दुगलमध्ये येते. दुसऱ्या आता ही म्हैस आहे. ठेप्याला वगैरे बघून घ्या कशी आहे. अंतर ठेपा बघून घ्या. कितीपर्यंत मागणी होते? कितीपर्यंत? 65 पर्यंत मागते काय? किती आलं तर देणार आहे? हे 70च्या आसपास आलं तर देणार 70च्या आसपास आलं. मोबाईल नंबर द्या तुमचा. मोबाईल नंबर घ्या की 85 30 हां 85 30 86 86 38. धन्यवाद. तर मित्रांनो बघून घ्या म्हैस. बाजार तुमच्याकडले माल शेतकरी व्यापारी? शेतकरी होय. किती वेळ येता ये? पहिला रोज आहे. पहिला रोज आहे काय? दाताल कशी आहे? 400. 4 दात पहिला रोज. किती किंमत सांगता? 65,000 65. काय मागणी झाली आहे? मागते ती कितीपर्यंत? 50ला 52ला 50-52 पर्यंत मागणी झाली. किती आलं तर दे? 60 आलं तर दे. 60ची अपेक्षा आहे मालकाची. बघून घ्या मित्रांनो. म्हैस बघून घ्या. शेतकरी आहे तुम्ही? मोबाईल नंबर सांगा. 73 97 49 52. धन्यवाद. राम राम. राम गाव कुठलं? टेंभुर्णी. टेंभुर्णी. बरं. कुठल्या ब्रीडमध्ये येते म्हैस? ही देशी गावरान. देशी गावरान. किती वेळ येता ये? ही तिसऱ्या. तिसऱ्या पोटातला तिसरा आहे का आता? बरं बघून घ्या मित्रांनो. पोटातला तिसरा आहे. चेहरा वगैरे म्हशीला बघून घ्या. किती दूध दिले गेले त्याला? 4 4.5 4 4.5. आणि आता किती दिवस बाकी आहे ते? हा किती दिवस घेईल अजून? अजून 14-15 दिवस आहे बाकी. 14-15 दिवस. थोडी वाडा पुढं फिरवा तिला. ठीक आहे राहू द्या. घ्या इकडे फिरवू माघार घ्या. किती किंमत सांगता? 60,000 रुपये काय मागणी झाली? मागते ती. कितीपर्यंत? 45 पर्यंत. 45 पर्यंत मागितले. किती आलं तर सोडा हे? 50च्या वरनं आलं तर चालेल. 50च्या वर आलं का देणार आहे? तर बघून घ्या मित्रांनो. 50च्या पुढं आलं का देणार आहे. शेतकरी आहे तुम्ही? शेतकरी. मोबाईल नंबर द्या तुम्ही. 9604 हां 96 हां 69 41. ठीक. धन्यवाद. बोला. राम राम. राम राम. कुठल्या गावचं आहे? इंदापूर. इंदापूर. हा बरं. दाताला कशी आहे म्हैस? सायदाती. सायदा ते काय? हा. किती वेळ येता ये? ही पहिला रोय. पहिला रोय इले काय? वेली काय आहे खाली? खाली पहाड आहे. पाड आहे काय? हा बरं. रेडी ना? हा बरं. किती दूध देते? ती दिन 7-8 लिटर दूध देईन. आता काय काढलाय चिक वगैरे? चिका 3 लिटर चिक काढलाय. 2-2.5 लिटर चिक काढलाय. 3 हा. लिटर. बरं. किती किंमत सांगता? ती सांगाय 90,000. बरं. व्यवहारला बसलो 80ला देऊन टाकू. 80 पर्यंत देईल. हा देऊन टाकू 80ला. बरं. तर बघून घ्या मित्रांनो. व्यापाऱ्याजवळ 80,000 आलं का द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे. किती चालेल 2 टायमाला? 2 टायमाला 9-10 लिटर चालेल की? 9-10 लिटर चालेल. जरा पुढं वाढतं का? वडतो की. हां टेप्याला वगैरे बघून घ्या मित्रांनो. ठीक आहे. मोबाईल नंबर द्या. 78 41 हां 04 03 80. 04 ते 80. ठीक आहे. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो आज बाजारामध्ये बऱ्यापैकी म्हशी आल्या होत्या. परंतु कार्तिक वारी असल्यामुळं त्या ठिकाणी पंढरपूरला जास्त प्रमाणात गेल्या असणार आहे. त्यामुळं बाजारात म्हशी कमी आल्या त्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.